नागपुर के क्रांति चौक स्थित भाजपा विधायक संजय केनेकर के कार्यालय में शस्त्र मिलने से मामले में पुलिस ने बड़ी कार्रवाई की है। पुलिस ने मौके से सीसीटीवी फुटेज और कार्यालय में आने वाले लोगों की रजिस्टर को अपने कब्जे में ले लिया, जिसके आने जाने वाले लोगों का पूरा रिकॉर्ड उपलब्ध हो सके। प्रारंभिक जांच में यह पता चला है कि शस्त्र बिना वह असली नहीं बल्कि एक एयरगन था। पुलिस ने इसे जब्त कर आगे की जांच शुरू कर दी है। मामले की गंभीरता को देखते हुए सभी सबूतों का विश्लेषण किया जा रहा है और जांच जारी है। ऐसी जानकारी छत्रपति संभाजी नगर में मीडिया से बातचीत के दौरान पुलिस उपायुक्त पंकज अतुलकर इन्होंने दी। आज सकाळी आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये माहिती मिळाली की आपले संजय केनेकर जे आमदार आहेत त्यांचे ऑफिसचे समोर एक बॅग सापडला आहे। ते बॅगची प्रथमदर्शनीय ओपन केल्यानंतर जे ऑफिस स्टाफ होता त्यांना असं वाटलं की त्यात काहीतरी एक शस्त्र सारखं दिसत आहे। त्याची त्यांनी पोलिसांनी कल्पना दिली। पोलिसांनी इथं प्रतिसाद दिल्यानंतर आम्ही त्याची बेसिक चेकिंग केली तर आम्हाला ते बॅग मध्ये एक एअरगन सारखं पिस्टल दिसत आहे। आम्ही ते आमचा पंचनामा करून आमचे ताब्यात मध्ये घेतलेली आहेत। आम्ही पुढील तपास करू, सीसीटीव्ही फुटेज चेक करू, यांच्याकडे जे विजिटर्स येतात त्यांचा विजिटर रजिस्टर वगैरे असेल त्याची चेकिंग करू आणि इतर जे काल लोक आले होते आज सकाळी रात्रीच्या वेळेस त्याची पण आम्ही स्टेटमेंट वगैरे घेऊन या प्रकरणामध्ये नेमकं कोण घेऊन आले होते आणि ते तपासमध्ये निष्पन्न करून पुढील कारवाई करू। या सगळ्याची तपासणी करण्यात येईल। हा व्यक्ती कोण होता, त्याची पार्श्वभूमी ही सगळी तपासणीकरिता आम्ही हे सांगितलेलं आहे की सीसीटीव्ही फुटेज, विजिटर रजिस्टर बुक आणि इतर जे विटनेस आहेत त्यांचे स्टेटमेंट्स घेणार आहेत आणि त्याप्रमाणे जसं निष्पन्न होतात की नेमकं कोण आहेत हे बॅगचा मालक त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करू।